आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। पोलीस आयुक्तांच्या हस्ते 40 मूल मालकांना मुद्देमाल केलं परत। शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी सायंकाळी चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल, कार असा मुद्देमाल सुमारे 40 फिर्यादींना परत करण्यात आला। यात 10 दिवसांपासून ते गत वर्षभरातील विविध चोरींची छडा लागलेल्या मुद्देमालांचा समावेश आहे। आणखी 85 मूळ मालकांना मुद्देमाल परत देण्यात येणार आहे। आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते तो परत करण्यात आला। पोलीस विविध अडचणींवर मात करीत घटनांचा छडा लावत असतात। सोलापुरात गुन्हे उघड करण्याचे प्रमाण राज्यात सर्वात चांगले आहे। सर्वात चांगले म्हणजे 60% आहे, असे डॉक्टर माने यांनी सांगितले। प्रारंभी DSP डॉक्टर दीपाली काळे यांनी प्रास्ताविक केले। बंगल्याला मजबूत दरवाजाही असतो, पण टेरेसचे दार खिळखिळे असते। चोराला सहज प्रवेश मिळतो। मोटरसायकलचे हँडल लॉक सहज तोडता येते। यू लॉक वापरून ही चोरी सहज टाळता येते। सोलापुरात 60% हून जास्त प्रकरणांचा तपास लागण्याचे प्रमाण आहे। लागण्याचे प्रमाण आहे। नागरिक सजग असतील तर अशा घटनांवर चांगला छाप बसू शकतो, असे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र माने केले। यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, अशोक तोरडमल, अजय परमार, प्रांजली सोनवणे यांची उपस्थित होते। मुद्देमाल परत करण्याची गोष्ट झाली, पण आपल्याकडं खूपदा आपण घर म्हणा ते ऊन, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण म्हणून वापरतो, पण त्यात चोरी होऊ शकते हा आपला अँगल जसा आपण त्याचा बारकाईने अभ्यास करतो, त्याची काळजी घ्यायची गरज आहे। त्याच्याबद्दल आपल्या लोकांनी पोलिसांना वारंवार सांगत असतात। म्हणजे अतिशय मोठा बंगला बांधलेला आहे, मी अनेक अशा झोपड्या पाहिल्या, पुढे मोठा दरवाजा आहे, त्याला सेफ्टी डोर आहे, पण जो वरचा टेरेसचा दरवाजा आहे त्याला 2 पैकी एकच स्क्रू बसवलेला आहे, एक असा वाकडा तिकडा झालेला आहे, लहान ढकलला दरवाजा उघडला जाईल, अशा प्रकारचा निगेटिव्ह आपल्याकडे असतो। सिटीचा विचार केला किंवा टाउनचा विचार केला तर मोटरसायकल चोरी आणि बंद घरातील घडपोळी अतिशय सहज होणारा गुन्हा असतो। दोघांना वगैरे आपल्याला होण्याची शक्यता फार कमी असते, पण आपण त्या दृष्टीने काळजी घेतो। जेव्हा केव्हा एखादं घर बंद ठेवायचं असेल त्याच्यामध्ये किती वस्तू बिलकुल ठेवल्या नाही पाहिजे असं आपण वारंवार सांगतो, पण असं असूनही बऱ्याचदा बंद घरातून मोठ्या 30 लाख 40 लाख रुपयापर्यंत लोकांच्या घरपड्या झालेल्या। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।